सध्या आलेलो आहे प्रयागराज इथे। तर चला पाहूया प्रयागराजचा अमृत स्नान जे 144 वर्षानंतरचा योग आलेला आहे। तर चला आपण पाहूया प्रयागराजचे दर्शन। प्रयागराजमध्ये 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर 13 जानेवारी 2025 पासून कुंभमेळ्याची सुरुवात झालेली आहे। हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि प्राचीन परंपरांपैकी एक म्हणजे कुंभमेळा। कुंभमेळा आयोजित करण्यामागे काही पौराणिक, धार्मिक आणि खगोलीय कारणे सुद्धा आहेत। कुंभमेळ्याबद्दल अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात। त्यातील एक महत्त्वाची कथा म्हणजे समुद्र मंथन। देव आणि दैत्यांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले होते। त्यावेळी अमृत कलश बाहेर आला, पण तो दैत्यांपासून वाचवण्यासाठी देव तो अमृत कलश घेऊन पळू लागले। तेव्हा अमृताचे काही थेंब जमिनीवर पडले। ते अमृत थेंब जिथे पडले ती ठिकाणं आहेत हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक। म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो। आता सर्वात शेवटचं म्हणजे कुंभमेळा दर 12 वर्षांनी का होतो। कुंभमेळ्याची तारखा खगोलीय घटनांवर आधारित असतात। गुरु ग्रह आणि सूर्याची स्थिती यांचा कुंभमेळ्याशी मोठा संबंध आहे। जेव्हा गुरु ग्रह कुंभ राशीमध्ये प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीमध्ये असतो तेव्हा कुंभमेळा आयोजित केला जातो। गुरु ग्रहाला त्याच्या कक्षेत 12 वर्षांचा कालावधी लागतो, म्हणून कुंभमेळा दर 12 वर्षांनी आयोजित केला जातो। ज्योतिषशास्त्रात 12 राशी असतात। या 12 राशी 12 महिने दर्शवतात, ज्या वेळ आणि मानव जीवनाशी संबंधित आहेत। कुंभ राशीत गुरु आणि सूर्य आल्यानंतर कुंभमेळा आयोजित केला जातो। त्याचबरोबर 12 वर्षाचे चक्र मानवी जीवनात एक विशेष ऊर्जा परिवर्तन करतात। मोठ्या प्रमाणात लोकांचे मुलं देखील हरवतात आहे। आता मी ज्या त्रिवेणी संगमच्या घाटावर आलेल्यानंतर आपण पाहिलं तर लाखोंची संख्यामध्ये जे लोक आहेत जमा जे संख्यामध्ये लाखोचे जे जनाधार निघालेले आहेत, या जनाधारामध्ये हे देखील हरवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते आणि काही लोक हरवलं गेलेले आहेत। अनाउन्समेंट करतात आहे मोठ्या प्रमाणात की आपल्या मुलांना सांभाळा, आपल्या बाळांना सांभाळा, आपल्या बहिणींना सांभाळा म्हणून असे अनाउन्समेंट करण्यात येत आहे। ज्यामध्ये अनाउन्समेंट करण्यात येत आहेत का कोणत्याही अनाउन्समेंट आपल्या घरच्यांना सांभाळा अशा अनाउन्समेंट कंटिन्यूली करण्यात येत आहे। तर आपण पाहिलं तर गर्दी पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, निघालेली आहे। जनधारमध्ये आपण पाहिलं ही जनसंख्या आहे, लाखोंच्या नव्हे तर करोडोंच्या संख्यामध्ये जनधार निघालेली आहे। जे जवान देखील तैनात आहेत मोठ्या संख्येने। तुम्हाला प्रयागराजचे दर्शन जे 144 वर्षानंतरचा हे योग होता कसा वाटला। भाविकांनी याचा खूप आनंद घेतलेला, लाभही घेतलाय। तुम्ही पण या आणि या दर्शनाचा लाभ घ्या।